तर मित्रांनो, आता मी आलो आपल्या संभाजीनगरच्या सिद्धार्थ गार्डनला. आता पहिली गोष्ट अशी की मला इथल्या निम्म्या जनावरांची नावं नाही माहिती. माझी मम्मी की आम्ही आलो होतो इथं फिरायला, इथं भरपूर ठिकाणी प्राणी नव्हते, यांचं पण नाव नाही माहिती, पण लई काटेदार होते. शिवला लई आवडले होते. शिवले ढुंकून ढांकून चालू होतं तिथं बघणं. शिवी तर थोडा सॅड आहे कारण त्याला धोका भेटलेला आहे. ते तर तोंड काही बघितलं जात नाही विचारायचे, त्याच्यासाठी गाणं वाजवतो. चला गाणं झालं. आता आपण इथं आलो, पण इथं नाही का पायी चालायचे लई वांदे, लई पायी चालावं लागतं, नुसतं पाय दुखतात. मम्मीने तर चाललं पण जात नव्हतं, पण कसं फिरायचा पण हे का राहतो म्हणून फिरा, काही विषय नाही. आजकालच्या आंडू पांडूल कोणी विचारत नाही, खॉप पाहिजे तर असा पाहिजे. एवढे जण बघायला उभे, एककडे पण लक्ष देत नाही तो. चलो आगे तुम्हारे को स्नेक दिखाते. शिवला विचारलं तो कसा करतो, तो शिव कसा म्हणतो, असं असं. चला तुम्हाला साप दाखवायचा बोललो, दाखवतो आता एक एक करून, बघून घ्या. तुम्हाला एकच सांगतो, लाईव्ह बघण्याची हौस काय करू नका. बघितलं तर हातभर फाटते भो, त्रास तुम्हालाच आहे. मम्मी पै घरच्यांची सटारते, पण बघण्याची पण हौस करताय. तिला म्हणलं पाडायचं का तर नाही म्हणते. हे असं रूप बघून तर आमच्या खानदेशी लोक एकच म्हणतील, ओ मन मायवन ओ मना बाप. कास हवे गरीब असतात, त्यांना काही घाबरायचा विषय नाहीये. 50 रुपयामध्ये पाहिजे तरी काय, एकदम छान जागा आहे. मी जसं तुम्हाला मजाकमध्ये बोललो की इथं येऊ नका, तुमच्या भीती वाटेल असं, तसं काही नाही. तुम्ही नक्की इथं व्हिजिट द्या. सिद्धार्थ गार्डन संभाजीनगरचं आहे आपल्या. हा भाऊ मी हँडसम आहे, त्यात माही पण काही चूक नाही. आता आपण माझ्यावर लाईन मारतो, तिच्यात मी करावं काय. बिचारा शिव कोणी ऐकत नाही, तरी सगळ्यांना सांगतो काहीतरी. आता तर माहिती सर्व हेल्प आता कॅटवॉक करून दाखवते म्हणून. सापाला पण नाही जमणार एवढी ओरिजिनल ॲक्टिंग जमते आमच्या नागोबाला. हे पा कसं असं. आणि विषय माझ्या जिजूंच्या, त्यांना वाटलं होतं की लकी याला सांभाळेल, पण लकी ब्लॉगमध्ये घुसून बसलेल्या बिचारांना सांभाळावं लागतं. हे त्यांना बघ असं वाटतंय की लकीला सारा शब्द सूट करतो असं. या शिवचं काही समजत नाही. आता किती आडगोडा करून पाना, अर्जंट आहे का खालून पण दिसेल ना, चिडून बसला. हे बघ काय ते ढुंगण, काय रे बाप, बिस्किट देणार आहे आमच्याकडे बहुत पैसा, आम्ही बिस्किट देतो. ती राणी दिदी डेअरिंग तर करते, गेली बरं दिलं का. हो काय टुकूर पाना झाले भाऊ, बिस्किट टाकलं खातं वाटत. दिदी टाकून दे, आगे कशाला फालतू दिदी उगा दे, सोड अरे दे आपल्या लिंकमध्ये, आता आपण देऊ. इथे मुलांना अडकून धरण्यासाठी एक असं छान गार्डन पण आहे, तिच्यात लहान मुलं खेळत बसतात. मग काय कपल वगैरे फिरायचं असेल तेवढं पण फिरता येतं सगळ्यांना, मग काही विषय नाही. आता मग आता शिव पण तिथं जाण्याची घाई करत होता, त्याला काही सोडलं नाही. शिवची कलाकारी पहा तुम्ही. आता लाजला राहतो तुम्हाला बघून, लाजून गेला बिचारा. हे जरा चालू आहे फोटोशूट. कटरीन आपण काय पोज देईन अशा पोज देतो आमचा शिव. माझ्या भाच्याची आणि बहिणीची जोडी कशी नक्की सांगा. आता त्यांनी हाऊस केली तर पहा त्याच्यासाठी काय चालू आहे. शिव एक नंबर लाड, काय त्याचे सगळे लाड पूर्ण होता. त्याची मम्मी पण करते, सगळेच करतात. माझं एक म्हणणं आहे, काही गरज आहे का मी ब्लॉग बनवतोय मला हे रिकाम्या चाळी सांगून. चला बिबट्याचा गॉडफादर दाखवतो. या झूचे प्राणीले आडशीत पण यार, मेन प्राणी जसं की हा टायगर झाला, बिबट्या झालाय, बाकीचे. आणि यांचा गॉडफादर म्हणजे माझी बहीण, तिचं सगळ्यात जास्त आडशी अजून जी दिसते ती पण बोरे मारते पण बोले. चला तो विषय छोडा, तिथं काय पण झालं, बहीण आहे काय पण म्हणा. मित्रांनो एक नंबर झू आहे, मजा पण आली, खूप मोठा आहे आणि खूप भारी प्राणी पण आहे तिथं, ज्यांची तुम्हाला नाव पण माहीत नसेल, मला तर नव्हते माहिती, पण एकदम छान आहे. 50मध्ये असं कुठेच प्राणी भेटणार. 50 रुपये पर पर्सन तिकीट आहे तिथं. लहानांना 20 रुपीज आहे. हे बॅक साईडचं एक्झिट गेट आहे, तिथलं एक्झिट इथनंच होतो. त्याच्यानंतर बाहेर गार्डन आहे. आता आपण त्या गार्डनमध्ये जाऊ, तुम्हाला त्या गार्डन दाखवतो. आम्ही आधी त्याच गार्डनमधून आलो, पण ब्लॉगमध्ये ते आलेलं नाही आहे. आता आलो त्या गार्डनमध्ये भेळ खाण्यासाठी.
आता दिदीचं कापणं कुपणं चालू आहे. शिवचा मोबाईलसाठी रावण्यात चालू आहे बिचारा गरीबच्या. मी बसून घेतलं, बस झालं म्हणलं भाऊ आता थकलो, आता दिदीकडे देतो. मग आता शेवटी घरी जातोय, खाऊन पिऊन झालं. लाईक करा, फॉलो करा, थँक्स सगळ्यांना.